उभा उभी फळ अंगी मंत्राचे आवड विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल. मानव देह घेऊनी निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोष विले. अशा प्रकारे मनुष्य देह घेऊन सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सर्व मनुष्य मात्रांना नामाचा उपदेश करतात आणि भगवंताचं जे नाम आहे त्या नामाचं विशेष महात्म्य प्रतिपादन करतात. विशेष महात्म्य सांगणारा हा एक अभंग आहे. तुकोबारायांचे अभंग जर आपण पाहिले अनेक प्रकारचे अभंग तुकोबारायांनी लिहून ठेवले. अभंगाचे काही प्रकार पडतात. सगळे अभंग जरी तुकोबारायांनी लिहिले, सगळे अभंग जरी नामदेवरायांनी लिहिले, सगळे अभंग जरी नाथ महाराजांनी लिहिले तरी सुद्धा प्रत्येकाच्या अभंगामध्ये काही काही प्रकार पडलेले आहेत. मागणीपर अभंग असेल, त्यानंतर मंगलपर अभंग असेल, काही ठिकाणी प्रेमाचं भांडण म्हणून अभंग आले, नाटाचे अभंग, असे अनेक प्रकरण संतांच्या गाठ्यामध्ये आपल्याला काय पाहायला सापडतात. त्यामध्येच आणि खरं तर हे प्रकरण पाडण्याचं काम किंवा संप्रदायामध्ये जे सगळ्या संतांचे ग्रंथ उपलब्ध आहे, विशेष करून तुकोबारायांचा गाथा जो उपलब्ध आहे त्या गाथ्याचं वर्गीकरण करून त्या गाथ्याचं प्रकरण पाडण्याचं काम कोणी केलं? जोग महाराजांनी केलं. हे जोग महाराजांचं विशेष अलौकिक आणि दिव्य कार्य आहे. जोग महाराजांच्या जीवनामध्ये जे अनेक कार्य झाले त्यामध्ये दोन कार्य त्यांचे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिला म्हणजे त्यांनी गाथ्याचा अर्थ करून ठेवला आणि दुसरं म्हणजे गाथ्याचं काय केलं? वर्गीकरण केलं. वर्गीकरण अशा प्रकारे जोग महाराजांची काय आहे? कृपा आहे. कृपा सगळ्या साधकांसाठी हे काय केलं? सुलभ करून ठेवलेलं आहे. कोणाला बुद्धी होती, कोणाला या अभंग कळत होते, काही कळत नव्हतं. कीर्तनाची परंपरा फार जुनी. ज्ञानोबा तुकोबारायांच्या काळापासून काय करत चालत आली? कीर्तन चालत आले. ज्ञानोबारायांनी, काही लोक म्हणतात ज्ञानोबारायांनी कीर्तनच केले नाही, अज्ञानी असतात, कळत नाही त्यांना, पण ज्ञानोबारायांनीही कीर्तन केले आणि नामदेवरायांनी सुद्धा काय केले? कीर्तन केले. ते लोकांचं म्हणणं असतं की नामदेवरायांनी कीर्तन केले आणि ज्ञानोबारायांनी काय केले? प्रवचन केले, असं त्यांचं मत असतं. पण ग्रंथाचा जर अभ्यास केला, समकालीन नामदेवरायाचा गाथा जर पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की ज्ञानोबारायांनी सुद्धा काय केलं? कीर्तन केले. कीर्तन ज्ञानोबारायांचं वर्णन जे केलेलं आहे नामदेवरायांनी हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये विशेष प्रकारे लक्षात येतं की ज्ञानोबारायांनी सुद्धा काय केले आहे? पैठणीचे जनविधी सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन. पैठणीचे जनविधी, दिवसा पुराण सांगती आणि रात्री हरिकीर्तन करीती. पैठणीचे जनविधी हे ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. म्हणून कीर्तनाची परंपरा जरी फार पूर्वीच्या काळापासून चालत आली तरी सुद्धा पूर्वीचे जे कीर्तन होते म्हणजे जोग महाराजांच्या अगोदरचे कीर्तन, ते कीर्तन म्हणजे फक्त भगवंताच्या नामाचा काहीतरी गजर झाला पाहिजे एवढ्या अर्थाने जे काय केले जात होते, कीर्तन केले जाते. याचे त्याला त्याचे त्याला प्रमाण जोडून कीर्तन करणं ही पूर्वीची काय होती? पद्धत होती. एखाद्या प्रमाणामध्ये एखादा शब्द आला, तो शब्द दुसरीकडे एखादा दिसला का उचलला त्याने प्रमाण, त्याचं झालं का त्याचं झालं त्याने, असं कीर्तन चालत होतं. पण चांगली परंपरा होती. पण ती जी कीर्तन परंपरा आहे तिला अजून विस्तारित करण्याचा प्रकार किंवा संतांचे जे अभंग आहे ते केवळ शब्दरूपाने कानावर न पडता प्रत्येक माणसाच्या कानावर ते अर्थरूपाने पडले पाहिजे, त्याचा अभंगाचा अर्थ कळाला पाहिजे. म्हणून जोग महाराजांनी काय केलं? गाथ्याचं वर्गीकरण केलं. त्यातही काही लोकांचा आक्षेप आहे, ते बरेच लोक असे आहे की जोग महाराजांना स्वीकार करत नाही. परंपरावादी काही लोक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की तुकोबारायांनी गाथ्याच्या रूपाने आम्हाला काय दिला होता? प्रसाद दिला होता, प्रसाद. पण जोग महाराजांनी तो प्रसाद चिवडला म्हणतात, चिवडला, असं काही लोकांचं मत आहे. त्यांची ती काय आहे? एक श्रद्धा आहे परंपरेवर. पण जरी श्रद्धा असली तरी जोग महाराजांनी हा प्रसाद जो आहे तो प्रसाद आपल्यासाठी तयार करून ठेवला
त्यांचेच अवतार सगळे आहेत, ज्ञानोबरायांचीच कृपांकित आहे, म्हणून त्यांनी केलेलं हे काला सुद्धा काय आहे, प्रसादच आहे, प्रसाद. आणि अजून जर बारीक दृष्टीने पाहायचं झालं तर गाथ्याच्या रूपाने संतांनी दिलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद म्हणजे काय, वेगवेगळा आहे. तो प्रसाद काय आहे, वेगवेगळा आहे. कारण तुकोबारायांचा गाथा जर पाहिला, पहिला अभंग समचरण दृष्टी, विटेवरी साजेरी, मागणी पर पाहिला अभंग, दुसरा अभंग जर पाहिला तर नाही जरी तुझं मधुर उत्तर, काहीच मिळणार नाही कोणाचा. पण जोग महाराजांनी वर्गीकरण करण्याचं काय केलं, काम केलं आणि विशेष प्रकारे त्या प्रसादाला महत्व प्राप्त करून दिलं. म्हणून आणि अर्थ सुद्धा जोग महाराजांनी केलं. हे दोन कार्य त्यांच्या जीवनातले विशेष आहे आणि त्यांच्या वर्गीकरणानुसार तुकोबारायांचा हा जो अभंग आहे, उभा उभी फळ, हा अभंग काय आहे, नामपर प्रकरणात आहे. उपदेश सुद्धा केलेला आहे त्याच्यामध्ये, पण विशेष तो काय आहे, नामपर प्रकरणात आहे. कारण दुसऱ्या चरणामध्ये उपदेश सांगितला, म्हणा विठ्ठल विठ्ठल, तुम्ही विठ्ठल म्हणा, हा काय केला, उपदेश केला. पण नामपर अभंग का आहे, उपदेश पर याला आपण का म्हणू शकत नाही. बाकीचे चरण जर पाहिले तर बाकीच्या चरणात उपदेश केलेला नाही. उभा उभी फळ अंगी मंत्राची अबळ, तर नामाचं फक्त महात्म्य सांगितलं. तिसरं चरण जर पाहिलं तर काय, कडी काळाची बाधा नव्हे उच्चारित असा, तिथं सुद्धा उपदेश नाही. आणि तुका म्हणे रोग वारे भावा ऐसा भोग, या ठिकाणी सुद्धा तुकोबारांनी काही उपदेश केलेला नाही. उपदेश फक्त दुसऱ्या चरणात आहे. आणि बाकीचे जे 3 चरण आहे ते 3 चरण कशाचे आहे, तर नामाचं महात्म्य सांगणार आहे. म्हणून नामपर प्रकरणातील हा अभंग म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय नामाचं काय सांगतात, विशेष महात्म्य सांगतात, नामाचे काही विशेष सांगतात. अनेक प्रकारचे नामाच्या ठिकाणी जे विशेष आहे त्यातील काही 2-3 विशेषांचं चिंतन तुकोबारायांनी अभंगामध्ये केलेलं आहे. कारण तुकोबारायांचा गाथा किंवा तुकोबारायांचा अभंग समजून घ्यायचा म्हटलं की तुकोबारायांच्या एका अभंगावरून त्यांचं काय आहे लक्षात येतच नाही. त्याला सगळा गाथा त्याने काय केलं पाहिजे, अभ्यास केलेला पाहिजे. नुसतं वाचूनही काही फायदा नाही. सगळ्या गाथ्याच्या प्रत्येक अभंगाचा अर्थाचा जर अभ्यास केला, त्याचा समन्वय लावता आला, तुकोबारायांना या अभंगातून काय म्हणायचं हे आपण निश्चित प्रकारे सांगू शकतो, त्याच्याशिवाय सांगू शकत नाही. असो, नामाचे विशेष तुकोबारायांनी या अभंगामध्ये काय केले आहे, प्रगट केले आहे. तसं जर पाहिलं तर जगामधील प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी काही ना काय आहे, विशेष आहे. विशेष आहे काय, विशेष नाही अशी जगामध्ये वस्तू अजून उत्पन्न झाली नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काय आहे, विशेष आहे, विशेष आहे. जर न्याय वैशेषिक शास्त्रांच्या मताकडे जर आपण गेलो, त्यांचा जरा अभ्यास केला, त्यांचं चिंतन केलं, तर जगाची उत्पत्ती सांगताना त्यांनी वेगळ्या प्रकारे उत्पत्ती सांगितली. कशी उत्पत्ती सांगितली, सप्तपदार्थ मानले, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव, असे 7 पदार्थ त्यांनी मानले न्यायवैशेषिकांनी. तर्कसंग्रामाच्या सुरुवातीला आलेले. तर द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव, याच्यामध्ये सामान्य आणि विशेष असे 2 शब्द त्यांनी घातलेलेच आहे. सामान्य आणि विशेष, कशाला सामान्य म्हणायचं आणि कशाला विशेष म्हणायचं, या शब्दाचं जर चिंतन करायचं ठरलं तर अनेक समवेतम सामान्य, सामान्याची त्यांनी व्याख्या केली. कशाला सामान्य म्हणायचं, सामान्य म्हणजे हलकं नाही. व्यवहारामध्ये त्या शब्दाचा अर्थ असा झालेला आहे की सामान्य म्हणजे काय, हलकं. सामान्य म्हणजे काय, हलकं. सामान्य माणूस म्हणजे काय, हलका माणूस. सामान्य शब्दाचा अर्थ शास्त्रानुसार जर पाहिलं तर अनेक समवेतम सामान्य अशी त्याची काय केली आहे, व्याख्या केली आहे. अनेक वस्तू, अनेक गोष्टी, अनेक पदार्थ ज्याच्यामध्ये समवेत म्हणजे एकत्रित झालेले आहे त्याला काय म्हणायचं, सामान्य म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. सामान्य विशेषाचं जर चिंतन करायचं म्हणलं तर वेदांताच्या दृष्टीनुसार याला 2 शब्द आलेले आहेत. वेदांताच्या मताप्रमाणे कोणते 2 शब्द आहे, त्याचं चिंतन करत असताना त्यांनी असं सांगितलं, व्यष्टी आणि समष्टी. त्यामधलं व्यष्टी जे आहे, व्यष्टीचा दुसरा अर्थ विशेष
आणि समष्टीचाच अर्थ काय होतो? सामान्य. सामान्य सामान्य म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे काही येतात त्याला म्हणायचं सामान्य. विद्यार्थी म्हटलं की त्याच्यामध्ये काय आलं? सगळे विद्यार्थी आले. विद्यार्थी शब्द काय झाला? सामान्य झाला. विद्यार्थी शब्द काय झाला? श्याम महाराज म्हटलं मग सगळे येते का त्याच्यामध्ये? सगळे नाही येत. फक्त कोण येणार? श्याम महाराज येणार. म्हणजे सगळ्यापासून वेगळे होणार. त्याला काय म्हणायचं? विशेष म्हणायचं. विशेष. विशेषाचं चिंतन करत असताना त्यांनी असं सांगितलं की जो सगळ्या ठिकाणी राहत नाही, कोणा एका तरी ठिकाणी राहतो आणि ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला बाकीच्या गोष्टीपासून वेगळं करतो, त्याला काय म्हणायचं? विशेष म्हणायचं. विशेष. कादाचित कत्वे सती व्यावर्तकत्वम विशेषत्वम अशी व्याख्या आहे. कादाचित कत्वे सती, कोणा एकाच्या ठिकाणी राहतो तो सुद्धा कादाचित कत्वे सती सांगितला. कायम त्याच्या ठिकाणी राहीलच असं काही नाही. कोणा एकाच्या ठिकाणी राहतो आणि कधीतरी राहतो असं सांगितलं. श्याम महाराजाचा सुंदर आवाज आहे, कायम राहील असं सांगता येतं का? नाही सांगता येत. कधी काय होईल सांगता येत नाही. ज्यावेळेस आवाज सुंदर होता अगोदर सुंदरच असेल असं काही नाही. कादाचित कत्वेसती. आणि व्यावर्तकत्वम, व्यावर्तकत्वम म्हणजे बाकीच्या पासून वेगळं करतो, त्याला काय म्हणायचं? विशेष म्हणायचं. विशेष. जगामध्ये प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी काय असतात? विशेष असतात. विशेष. प्रत्येक वस्तू ही ज्याच्यामुळे ओळखल्या जाते, प्रत्येक वस्तू ही ज्याच्यामुळे ओळखल्या जाते तो गुण म्हणजे त्या वस्तूचा काय आहे? विशेष आहे. विशेष. त्या विशेषाचं इतकं महात्म्य आहे की जगामध्ये विशेष नावाचा पदार्थ जर नसता तर व्यवहारच झाले नसते. विशेष नावाचा अमुक पदार्थ नसता तर कोणताच व्यवहार झाला नसता. प्रत्येकाचं ज्याचं त्याचं नाम हे त्याचं काय आहे? विशेष आहे. ज्याचं त्याचं नाम काय आहे? विशेष आहे. विद्यार्थी हे सुद्धा नामच आहे, पण विद्यार्थी नाम काय आहे? सगळ्याच्या ठिकाणी आहे. सगळ्याच्या ठिकाणी विद्यार्थी नाम आहे. आणि एखाद्याचं नाव म्हणजे श्याम महाराजाचं नाव, राम महाराज आहे, हे राम महाराज आहे, असं जे नाव आहे ते नाव काय? त्या गोष्टीचा त्या व्यक्तीचा तो काय आहे? विशेष आहे. सामान्य नाही, विशेष आहे. विशेष आहे. आता एखाद्याची जर सेवा लागली, चपातीची सेवा आहे, बाबा तिकडे जाऊन बसले, बाबा जाऊन बसले, विद्यार्थीच हजर नाही, सेवा ज्याची त्याची. विचारलं बाबाने एकदा, आज सेवा कोणाची आहे? म्हणले विद्यार्थ्याची. सेवा कोणाची आहे? विद्यार्थ्याची. विद्यार्थ्याची सेवा नाही का? विद्यार्थ्याची सेवा आहे, पण विद्यार्थी शब्द काय आहे? सामान्य आहे. तर बाबा कोणाला मारतील? मग संबंधच येत नाही. कोणाला बोलणार? संबंधच येत नाही, कारण समजलंच नाही अजून सेवा कोणाची. विद्यार्थी शब्दाने सगळ्यांचं काय झालं? ग्रहण झालं. याचा अर्थ विशेष जरा नसेल तर व्यवहार घडू शकत नाही. विठ्ठल कोणत्या आणि कोणत्या तरी विशेषाने काय होते? ओळखू येत असते. ज्याने ओळखू येते ते त्या वस्तूचा काय असतो? विशेष असतो. पाठ भरलेला आहे. एखादा विद्यार्थी हुशार म्हणून काय असतो? विशेष असतो. त्याची काय असते? ओळख. एखादा विद्यार्थी अडाणी म्हणून त्याची काय असते? ओळख असते. एखादा विद्यार्थी पवित्र राहतो म्हणून त्याची ओळख असते. एखादा विद्यार्थी आंघोळ करत नाही म्हणून त्याची काय असते? ओळख असते. ज्याचा त्याचा तो काय आहे? विशेष आहे. विशेष. विशेषामुळेच या जगामध्ये काय आहे? आज व्यवहार घडतो. जगामध्ये विशेष नसेल तर व्यवहार घडू शकत नाही. जसं प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी काही ना काही विशेष आहे, तसं नामाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? विशेष आहे. आपण आताच पाहिलं, सगळ्याच्या नामाच्या ठिकाणी तो विशेष आहे. त्याच्या नावाने त्याला काय होतं? ओळखलं जातं. काही नावच असे त्याचं नाव उच्चारण केलं की त्याचा काहीतरी विशेष गुणधर्म लक्षात आल्याशिवाय काय होत नाही? राहतच नाही. प्रत्येकाचं ज्याचं त्याला माहिती आहे. कोणाचं नाव घेतल्यानंतर कशाचा विशेष लक्षात येतं हे ज्याचं त्याला सगळ्याला कळतं. संतांच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. संतांच्या नामाच्या बाबतीत हेच आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांचं एकनाथ एवढं जरी नाव घेतलं, काय गुणधर्म लक्षात येतो? त्यांच्या ठिकाणची शांती लक्षात येते. त्यांच्या ठिकाणी शांती. वैराग्य नव्हतं नाथ महाराजाला? विषयामध्ये रथ होते का? वैराग्य सुद्धा होतं. ज्ञान नव्हतं का?
एवढं मोठं भागवत रामायण कुठून लिहिलं? ज्ञान सुद्धा होतं, पण त्यांच्या नावाचा उच्चार केला फक्त काय लक्षात येते? शांती लक्षात येते, शांती. कारण त्यांच्या ठिकाणचा तो काय आहे? विशेष आहे, विशेष. त्यांच्या एवढी शांती दुसऱ्या कोणाकडे नाही, म्हणून तो काय आहे? विशेष. तुकोबारायाकडे शांती होती का? होतीच शांती, असं नाही. पण तुकोबारायांची शांती कशी नव्हती? नाथमार्ग एवढी विशेष नव्हती. तुकोबारायाकडे वैराग्य कसं होतं? विशेष होतं. ज्ञानोबारायांकडे वैराग्य सुद्धा होतं, शांती सुद्धा होती, पण ज्ञानोबारायांचं ते एवढं विशेष नव्हतं. ज्ञान काय होतं? विशेष होतं. म्हणून प्रत्येकाच्या नावानुसार त्याचं काहीतरी विशेष गुणधर्म काय होत असतो? लक्षात येत असतो. तसंच भगवंताचे अनेक नावं आहे आणि अनेक नावांचे काय आहे? अनेक विशेष आहेत भगवंताचे. भगवंताच्या नामाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे? विशेष आहे. त्यामध्ये बारीक फरक जर पाहायचा ठरला तर भगवंताचे जे नाम आहे त्या नामानुसार त्यांच्या ठिकाणी विशेष आहे. आपले जे नाम आहे तर आपल्या नामानुसार काय नसतो? विशेष नसतो. भगवंताच्या नामानुसार भगवंताचे नाव आहे त्या नावाचा जो अर्थ आहे तसा भगवान परमात्मा आहे. आपल्या नावाचा जो अर्थ आहे त्याच्यानुसार आपण राहत नाही, हा काय आहे? एक विशेषच आहे. म्हणून जे अनेक विशेष आहे भगवंताच्या नामामधील त्या विशेषांचं प्रतिपादन तुकोबारायांनी काय केलं आहे? त्या अभंगामध्ये केलेलं आहे. त्या अभंगामध्ये त्याचं विस्तीर्ण म्हटलं तरी काय हरकत नाही, अल्प स्वरूपात म्हटलं तरी काय हरकत नाही. पण नामाचे काय सांगितलेले आहे? विशेष सांगितलेले आहे. त्या अगोदर नामाचं विशेष सांगताना तुकोबारायांनी काय केलं आहे? एक उपदेश सुद्धा केलेला आहे. नामाचा विशेष सांगताना उपदेश केलेला आहे. नुसतं विशेष आहे पण तुम्ही शांत बसू नका, तर तुम्ही काय करा? नामाचं विठ्ठल 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 गोड आणि स्वल्प बोल. विठ्ठल विठ्ठल म्हणा, गोड आणि स्वल्प बोल, विठ्ठल विठ्ठल म्हणा, असं तुकोबारायांनी या ठिकाणी एक उपदेश केलेला आहे. जे गोड आहे, जे स्वल्प आहे, असं जे विठ्ठल नाम आहे ते विठ्ठल नाम तुम्ही काय करा? म्हणा. आणि त्याचा काय करा? जप करा. कीर्तनालयाच्या अगोदर या अभंगाचा अर्थ पाहण्यासाठी गाथा उघडून पाहिला. गाथे आमच्याकडे 2-4 गाथे उघडून पाहिलं. जोग महाराजांचा गाथा अगोदर पाहिला, याच्यामध्ये काय अर्थ आहे. त्यानंतर खंदारकरांचा गाथा पाहिला, याच्यामध्ये काय अर्थ दिलेला आहे. अजून एक सार्थ गाथा आहे, तो सुद्धा आम्ही पाहिला, पण त्याच्यात अर्थ चुकीचा दिल्यामुळे आता नाम निर्माण करीत नाही. पण त्या गाथ्यामध्ये असं सांगितलं, म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल. तर त्याच्यामध्ये अर्थ करताना या चरणात त्यांनी असा अर्थ केला की तुम्ही गोड बोला आणि तुम्ही स्वल्प बोला आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्यांनी काय केला? अर्थ केला. जणू काय सकर्तीचा अभंग आहे. तुम्ही गोड बोला, स्वल्प बोला, असं ते त्याचं वेगवेगळं चरण नाही. हे सगळं चरण काय आहे? एकच आहे. जे विठ्ठल म्हणा म्हटले त्याचेच विशेषण हे 2 दिलेले आहे, गोड आणि स्वल्प बोल असे विशेषण आहे. असो तर तुकोबाराय उपदेश करत असताना म्हणतात, म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल. ते विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी विठ्ठलाचं जे नाव आहे त्या नावासाठी तुकोबारायांनी काय केले? 2 विशेषण वापरले, गोड आणि स्वल्प बोल. एक तर विठ्ठलाचं नाम काय आहे? गोड आहे. दुसरं काय आहे? स्वल्प आहे. अनेक प्रमाण संत गोड तुझे
किंवा जिभे गोड तीन अक्षरांचा रस अमृत असं पिके पुढे नाम गोड ते गोड सर्व. भगवंताचं नाम काय आहे? गोड आहे असं सगळ्या साधू संतांचं काय आहे? मत आहे. ते आपल्याला गोड लागत नाही हा भाग वेगळा, पण आपल्याला गोड लागत नाही म्हणून ते गोड नाही असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. त्या सांख्यकाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर सांख्याच्या दृष्टीने सांख्यकारिका नावाचा काय आहे? ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, वस्तू असून त्या वस्तूचं ज्ञान न होण्याचे 8 कारणं त्यांनी काय केले आहे? प्रतिपादन केले. आता 8 कारणं कोणते काय त्याचा विस्तार भरपूर मोठा आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक कारण असं सांगितलं, एक कारण असं सांगितलं, इंद्रिय घाता. तेवढंच आपल्याला घेण्यासाठी काय आहे? पुष्कळ आहे. इंद्रिय घाताना असं सांगितलं, वस्तू असून ती वस्तू न दिसण्याचे, तिचे ज्ञान न होण्याचे अनेक कारण, त्याच्यामध्ये इंद्रिय घाताना असं काय आहे? कारण आहे. आता या इथं आपले सगळे काय आपण उभे, एवढे मोठे सगळे विद्यार्थी काय आहे? उभे आहे. पण एखादा आंधळा माणूस जर आला तर त्याला इथं किती जण दिसतील? 2 दिसतील. आंधळ्याला 4 व्यक्ती संख्या. आंधळ्याला त्याला सोडून किती दिसतील? आंधळ्या माणसाला दिसण्याचा काय नाही प्रश्न नाही. मग आंधळा काय म्हणणार? इथं कोणीच नव्हतं असं जर आंधळा म्हणला काही चालेल का? नाही. कारण तू काय आहे? आंधळा आहे. इंद्रियावर काय झालेला आहे? घात झालेला आहे. त्याच्या इंद्रियावर घात झाला म्हणून पुढची वस्तू त्याला काय होत नाही? दिसणार नाही. तसं नामस्मरण करण्याचं जे इंद्रिय, अजून दृष्टांत जरी पाहायचं म्हणलं तर आपल्या जिभेचं सुद्धा आपल्याला घेता येतं. जिभेचं सुद्धा घेता येतं. अंगाला जर ताप आला तर कोणतीच गोष्ट त्याला काय लागत नाही? गोड लागत नाही. साखर जरी खाल्ली तरी गोड लागत नाही. कशामुळे? ताप आल्यामुळे. ताप आल्यामुळे जिभेच्या ठिकाणचं जे म्हणजे जीभ नावाचं जे इंद्रिय आहे, कारण हे जे मासाचा गोळा आहे तोंडामध्ये त्याला जीभ म्हणत नाही. जीभच्या आतमध्ये एक इंद्रिय असतं. ते इंद्रिय काय झालं? त्याचं खराब झालं, घात झाला त्या इंद्रियावर, म्हणून त्याला त्याचं काय होत नाही? ज्ञान होत नाही. तसं भगवंताचं नामस्मरण घेण्याचं जे इंद्रिय आहे, नामस्मरण करण्याचं इंद्रिय, कारण म्हणा विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ तोंडाने म्हणा असंही तर म्हणायचंच नाही, अंतकरणाने त्याचं स्मरण करा. अंतकरण हे त्याचं काय आहे? साधन आहे. आणि त्या अंतकरण रूपी इंद्रियावर आपला काय झालेला आहे? घात झालेला आहे. अनेक जन्मापासून जेवढे विषय आपण भोगतो त्या विषयाचे संस्कार आहे, त्या संस्काराचा घात झाल्यामुळे नाम आपल्याला काय होत नाही? गोड लागत नाही. असो पण विषयाचे जे संस्कार निघून जातील तेव्हा नक्कीच नाम आपल्याला काय लागेल? गोड लागेल. म्हणून भगवंताचं नाम गोड आहे. दुसरं विशेषण तुकोबारा सांगतात, स्वल्प बोल. विठ्ठलाचं नाम कसं आहे? स्वल्प आहे, बोल आहे. स्वल्प शब्दाचे 2 अर्थ करता येतील. स्वल्प शब्दाचा अर्थ अल्प असा सुद्धा होतो. अल्प म्हणजे कमी. कारण विठ्ठल हे नाम काय आहे? थोडं आहे, लहान आहे. तुका म्हणे जपा अक्षरी 3 अक्षराचा मंत्र आहे फक्त, म्हणून स्वल्प असा एक अर्थ. किंवा स्वल्प शब्दाची जर संधी विग्रह केली तर सु अधिक अल्प बरोबर स्वल्प. कोणती संधी झाली? यनादेश्वर संधी झाली. सु अधिक
अल्प ई उ उ ह्रस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे विजातीय स्वर आला असता त्यांच्याबद्दल अनुक्रमे यवरला शाले स्वर पुढील स्वर त्यात मिळतो. म्हणजे तिथं यांना जे स्वर संधी झाली व तिथं आला स्वर सु अधिक अल्प. तर अल्प शब्दाचा अर्थ कमी असा घ्यावा आणि सु शब्दाचा अर्थ काय आहे चांगला आहे नाम असं घ्यावा. गोड आणि स्वल्प बोध अशा प्रकारचे भगवंताचं काय आहे नाम आहे. आणि हे भगवंताचं नाम अनेक फळांनी युक्त आहे. भरपूर फळं याच्या ठिकाणी आहे. भगवंताचं नाम नावाची जी वस्तू आहे जे पदार्थ आहे अनेक फळांनी युक्त आहे. कोणते कोणते फळ याला लागलेले आहे हे सांगत असताना अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कळीकाळाची बाधा कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा. कारण नामस्मरणाला काय आहे फळ आहे. शास्त्राचा हा सुद्धा एक सिद्धांत आहे. शास्त्राचा हाही सिद्धांत आहे. एकमुखाने शास्त्राने असं मान्य केलं आहे की या जगामध्ये निर्फळ वस्तू कधी काय होत नाही उत्पन्न होत नाही. जी जी वस्तू उत्पन्न झाली त्या वस्तूला काय आहे काहीतरी फळ आहे. त्या वस्तूला काहीतरी प्रयोजन आहे. ते व्याकरणामध्ये येतं या या संज्ञा सा प्रयोजनवती असं त्यांनी सांगून ठेवलं. म्हणजे जी संज्ञा आहे जे जे नाम आहे सा प्रयोजनवती त्याला काहीतरी प्रयोजन आहे असं त्यांनी सांगितलं. प्रयोजन शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो फळ. म्हणजे निर्फळ वस्तू या जगामध्ये काय होत नाही कधीच उत्पन्न होत नाही. कोणतीही गोष्ट झाली तिला काय ना काय असतं फळ असतं. भले ते फळ सुखरूप असो किंवा ते फळ काय असो दुःखरूप असो. अपघात झाला काही फळ आहे का अपघाताला. मग अपघातापासून दुःख होतं हे त्याचं काय आहे फळ आहे. जामुन खाल्ले चक्का खाल्ला शब्दानं वडे खाल्ले काही फळ आहे का. सुख होतं हे त्याचं काय आहे फळ आहे. म्हणून या जगतामध्ये प्रत्येक वस्तू काय आहे फळवान आहे. मुख्य जर प्रकार केले तर या दोन पाप आणि पुण्य दोन वस्तू या जगामध्ये आहेत प्रत्येक कर्मापासून. तर पापाचाही काहीतरी फळ आहे आणि पुण्याचंही काहीतरी काय आहे फळ आहे. काय होत नाही उत्पन्न होत नाही. हा सकल शास्त्रांचा काय आहे सिद्धांत आहे सिद्धांत. पण हा सिद्धांत जरी असला तरी ज्ञानोबऱ्यांचं जर आपण मत पाहिलं ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं मुख्यतः 15वा अध्याय जर चांगला पाहिला तर या सिद्धांताला काय सापडतो एक विरोध सापडतो. सगळ्या गोष्टीला फळ आहे असं शास्त्रकाराचं मत आहे. ज्ञानोबऱ्या म्हणतात या जगामध्ये अशी एक वस्तू आहे या फळना चुंबिता फुलना तुरंबिता. जे काही पंडूसुद्धा ते रुखुची हा पंडूसुद्धा हा रुखुची हा जो संसार वृक्ष आहे हा संसार वृक्ष आहे. याला या फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता. तुरंबिता म्हणजे वास घेण्यासाठी या झाडाला फुल सुद्धा नाही आणि खाण्यासाठी या झाडाला काय नाही फळ सुद्धा नाही. विठ्ठल शास्त्रकाराच्या विरोधी कसे गेले अशी शंका येऊ शकते. कारण हरिपाठात जर पाहिलं तर सर्व सुख गोडी
साई शास्त्री निवडी रिकामा अर्धगडी जाऊ नको. सर्व सुखाची जर तुला अपेक्षा असेल तर तू 6 शास्त्रांचं काय कर, अध्ययन कर असे म्हटले. आणि 6 शास्त्रांचा जो सिद्धांत आहे, निर्फळ वस्तू जगात उत्पन्न होत नाही, या सिद्धांताला माऊलीने काय केला, विरोध केला. या फळ नाशिंबिता संसार वृक्ष असा आहे म्हटले की संसार वृक्षाला काय नाही, फळ नाही, फळ नाही संसार वृक्षाला. असं ज्ञानोबांनी कसं म्हटलं असेल, तर याचा जर सूक्ष्म विचार केला तर फळ या शब्दाविषयी जगामध्ये 2 मत आहे. फळ शब्दाविषयी जगामध्ये काय आहे, 2 मत आहे. काही मंडळी असे आहे की ते सुख आणि दुःख दोन्हीला काय म्हणतात, फळ म्हणतात. आणि काही लोक असे आहे ते फक्त सुखालाच काय म्हणतात, फळ म्हणतात. ज्ञानोबांनी जे चिंतन केलेलं आहे ते चिंतन फळ शब्दाचा अर्थ सुख एवढाच धरलेला आहे, म्हणून ते चिंतन केलं आहे. बऱ्याच लोकांमध्ये असंच असतं, एखादा चालला होता रस्त्याने, दुसरा त्याला सापडला, काही कारण नसताना त्याने एक कानामागं मारली, कानामागं मारली त्यांनी. ते पुढं चालला, मग त्याला त्याचा मित्र भेटला आणि ते हसायला लागला, का रे तू का हसतो. त्याने सांगितलं आज चांगलं फळ प्राप्त झालं. काय फळ प्राप्त झालं, एकाने कानामागं मारली. असं कोणी म्हणतं का व्यवहारात? नाही. म्हणजे व्यवहारामध्ये दुःखाला फळ मानत नाही कोणी, काय म्हणतात, सुखालाच फळ मानतात. तर हे जे मत आहे त्या मताचा स्वीकार करून ज्ञानोबांनी सांगितलं या फळ नाचिंबिता म्हणजे संसार वृक्षाला काय नाही, सुखाचं फळच नाही. सगळं फळ कशाचं आहे, दुःख बांधवडी हा संसार. शास्त्राचा सिद्धांत हा खराच आहे की या जगामध्ये निर्फळ अशी वस्तू कोणती उत्पन्न होत नाही. प्रत्येक वस्तूला काय ना काय काय असतं, फळ असतं. तसं भगवंताचं नाम हे सुद्धा काय आहे, फलित वस्तू आहे, त्याला काहीतरी फळ आहे. आणि एक फळ नाही, त्याचे अनेक प्रकारचे फळ आहे. 2-3 फळे या अभंगात सांगितले असले तर दुसऱ्या चरणात तुकोबारा सांगतात याचं फळ काय आहे, कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा. सदा उच्चारिता कळी काळाची बाधा नव्हे. या नामाचं सदा जर तुम्ही उच्चारण केलं तर तुम्हाला कळी काळाची बाधा होणार नाही. विठ्ठल बाधा नव्हे उच्चारित असं तुकोबारा म्हणतात. कळी काळ म्हणजे काय आहे आणि त्याची बाधा म्हणजे काय आहे. तर कळी काळ या शब्दाचा अर्थ कलियुगातला काळ. काळ तसा नेहमीच असतो, पण युग विभागाने त्याचे 4 प्रकार पाडले. त्रेतायुगातला काळ, सतयुगातला काळ, कलियुगातला काळ, द्वापरयुगातला काळ असे त्याचे फरक पाडले. तर बाकीच्या युगातला जो काळ होता तो काळ परमार्थाला पूरक होता, पोषक होता. परमार्थाचा एवढा तो काय नव्हता, विरोधी नव्हता. पण कलीचा जो काळ आहे, कलियुगातला जो काळ आहे तो कलियुगातला काळ काय आहे, भयानक आहे. जसं नामाला फळ आहे तसं कलीला सुद्धा काय आहे, फळच आहे. कली सुद्धा निर्फळ नाही. कलियुग काय साधा वाटला का, त्याला सुद्धा काहीतरी फळ. तुकोबारांनी सुद्धा त्याचं वर्णन करत असताना एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे, ऐका कलीचे फळ पुढे होईल ब्रह्मघोळ. सांगितलं घोटाळा होईल, घोटाळा. आणि तो घोटाळा कसा, ब्रह्म घोटाळा, मोठा घोटाळा होईल. ब्रह्म म्हणजे मोठा अर्थ तिथं. पुढे होईल ब्रह्मघोळ. हे कलीचं काय आहे, फळ आहे. काय काय होणार आहे याचं वर्णन करत असताना तुकोबारांनी पुढचं चरण लिहिलं, 4 वर्ण 18 याती भोजन करीती एके पंक्ती. 4 वर्ण 18 याती एके पंक्ती भोजन करीती. हे काय आहे, कलियुगाचा ब्रह्म घोटाळा आहे, फार मोठा घोटाळा आहे. तुकोबाराला सुद्धा हे मान्य आहे. 4 वर्ण 18 याती एके पंक्ती भोजन करीती. तुकोबाराला सुद्धा मान्य आहे. अभंगातून सिद्ध होतं, काही दुसऱ्यांनी सांगितलेला विचार नाही. हा ब्रह्म घोटाळा आहे कलीचा. म्हणून कलीचा काळ हा फार भयानक आहे. या कलियुगाने काय काय केलेलं आहे वाटोळं हे तुकोबारांनी फार मोठ्या अभंगामध्ये सविस्तर लिहून ठेवलं आहे. पहा हो कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापाले करीती हेळन संताचे ठल.
तुकोबाराने असं एक चरण लिहून ठेवलं की पुत्र ते पितयापाशी सेवा घेती सेवका आईशी आणि सुना सासूच्या दाशी सुना झाल्या अंगण्या असं सुद्धा लिहून ठेवलंय. म्हणजे पुत्र ते पितयापाशी सेवा घेती सेवका आईशी. पहिलं असं होतं रामप्रभूच्या काळामध्ये की पुत्राने काय करायची पित्याची सेवा करायची, पण कलियुगात तसं नाही राहिलं. जे पुत्र आहे ते बापाकडून सेवा करून घेतात, आणा पाणी आणा, हे मला हे करून द्या ते करून द्या. हे कलियुगाचं काय आहे महात्म्य आहे. पहिल्या काळामध्ये सासू प्रधान होत्या, सासू सुनेला कामं सांगत होत्या. आता या काळामध्ये सुना सासाला काय करायला लागल्या, कामं सांगायला लागल्या. अजून एक चरणामध्ये नवनीताशी झाली मद्याची शिराणी, नवनीताशी नवशे कोणी केळवल्या विचारिणी दैन्यवानी पतिव्रता. तुकोबाराने सांगितलं कलीचं फळ झाली मद्याची शिराणी, मद्यपानाच्या शिराण्या लागल्या म्हणले. शिराण्या म्हणजे सगळे लोक काय करायला लागले, दारू प्यायला लागले, मद्यपान करायला लागले. पहिलं असं नव्हतं, क्वचित कुठतरी सापडत होते, पण आता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळे दारू प्यायला लागले. नवनीताशी न पुशे कोणी, नवनीत म्हणजे लोण्याला कोणी आता विचारित नाही, लोणी कोणाला खाऊ वाटत नाही. काही काही लोकांना असं तुपाचा वास घेतला तरी त्याला उलटी होईल, असे सुद्धा लोक या जगामध्ये आहेत. पण दारुड्याच्या संगतीमध्ये राहायला त्यांना काहीच वाटत नाही. केळवल्या व्यभिचारिणी दैन्यवानी पतिव्रता. या जगामध्ये व्यभिचारिणी केळवल्या व्यभिचारी बायाला या जगतामध्ये फार मोठं महत्व प्राप्त झाले. दैन्यवानी पतिव्रता, एखादी पतिव्रता मावली असली ती दैन्यवानी आहे या जगामध्ये. फार मोठं लिहून ठेवले. आश्वाची अपरी विकिती कुमारी वेदवक्ते. वेदवक्ते लोकांना वेदाचा अर्थ सांगणारे जे लोक आहे ते काय करतील कलियुगात, कुमारी आश्वाची अपरी विकिती. आपल्या ज्या मुली आहे त्या नवरदेवाला जसे बाजारात घोडे विकतात तसे नवरदेवाला मुली काय करतील, व्यक्ती येईल. हे तुकोबारांनी लिहून ठेवलं आहे. पाहायला गेलं तर त्याच्यावरच एक कीर्तन होऊ शकतं, एवढं मोठं तुकोबारांनी आपल्याला सांगून ठेवलं. नाथ महाराजांनी तर त्यांच्या पुढं भरपूर सांगून ठेवलं. काही दिवसांनी सर्प जे आहे ते उडायला लागतील, पर्वत उडायला लागतील. त्यानंतर 5 वर्षाची मुली काय गरोदर राहील, 4 वर्षाची, असं भरपूर लिहून ठेवले नाथ महाराजांनी. कलियुगाचं कितीही वर्णन केलं तर कलियुगाचं महात्म्य संपणार नाही, संपणार कलियुगाचं. म्हणून कलिकाळ जो आहे तो फार भयानक आहे, त्याची बाधा होणार आहे. आणि कलिकाळाची जी नजर आहे ती विशेष दृष्टीने परमार्थ करणाऱ्यावर काय आहे, नजर आहे. सामान्य माणसावर त्याची नजर नाही. कारण कलिकाळाचा नुसता चालता चालता वारा जरी लागला तरी सामान्य माणूस त्याच्यामध्ये काय होऊन जातो, गुंतून जातो. हे कलिकाळाचं ते मांजरीसारखं काम आहे. मांजरीचं कसं असतं, एखाद्या मांजरीच्या तावडीत 10-12 उंदरं सापडले, 10-12 उंदरं सापडली तर त्याच्यामध्ये उंदरं फार हुशार असतात. काही उंदरं काय करते, पळून जायला पाहते. तर काही उंदराला माहित असतं नाही पळून राहायचं, पळवणी राहील. हे जसं म्हटलं तर तसं ते उंदरं म्हणते पळवणी राहील. काही काही उंदरं पळून राहतील. ते उंदरं पळून राहिले आणि काही काही उंदरं पळायला लागते. मांजरीला माहित आहे जे पळून राहिलेले ते कधी आपलेचे, जे पळू राहिले ते आपले नाही ना. तसे गळ्यात माळा घालणारे सगळे वारकरी म्हणजे त्याच्यापासून दूर पळू राहिले असं त्याला कळालं. म्हणून ते सामान्य लोकांना सोडून दिलं माळा करायला, वार करायला धरलं. कधी कीर्तनाच्या पाकिटाच्या रूपाने असं, एखाद्या स्त्रीच्या रूपाने असं. हे सगळ्या कळीकाळाची बाधा आहे. तुकोबारा सांगतात नवे उच्चारिता सदा हरिनामाचा जर उच्चार केला, विठ्ठलाचं नामाचं स्मरण केलं तर ही कळीकाळाची बाधा तुम्हाला कधीच होणार नाही. परत शंका येते, कीर्तनकार नामाचाच उच्चार करतात तरी सुद्धा त्यांना काय होते, कळीकाळाची बाधा होते. असं कसं, याचं उत्तर 2 प्रकारे सांगता येईल. एकतर कीर्तनकार कीर्तनाच्या व्यतिरिक्त नामस्मरण करत नाही, आणि जो कीर्तनामध्ये नामस्मरण करतो ते तोंडाने म्हणतो फक्त, आणि लक्ष कुठं असतो, हे असो धनमानी आस वाढवणी तप की जे सायास ते अंतितवणी शेष विफल. धनमानामध्ये आष्ट करतात म्हणून नामस्मरणाचा त्यांच्या ठिकाणी प्रभाव पडत नाही. त्यांच्या ठिकाणी कळीकाळाची बाधा तशीच उरलेली असते. विठ्ठल फळ आहे, अजून काय काय फळ आहे हे सांगताना 4थ्या चरणात तुकोबाराचा निर्देश. तुका म्हणे रोग तुका म्हणे
का म्हणे रोग अरे भावा ऐसा भोग. असं पुढच्या शब्दामध्ये अजून एक या नामस्मरणाचं काय फळ आहे ते तुकोबारायांनी सांगितलं. काय फळ सांगितलं? का म्हणे रोग वारे भावा ऐसा भोग. या शब्दाचे सुद्धा दोन अर्थ करता येतील या चरणाचे. का म्हणे रोग वारे भावा ऐसा भोग. भावा ऐसा रोग भोग वारे असा एक अर्थ करता येईल. म्हणजे भवरोगासारखा जो हा रोग आहे, भावासारखा जो रोग आहे, त्या रोगाचा भोग म्हणजे त्या रोगाचं ज्ञान, रोगाचं सुखदुःख याचं निवारण होईल असा अर्थ केला तरी चालतं. अजून एक अर्थ होऊ शकतो तुका म्हणे रोग वारे भवा ऐसा भोग असा अन्वय करायचा. तुका म्हणे भवा ऐसा रोग वारे आणि भोग वारे. असं वारे हे क्रियापद न्यायाने दोन्हीकडे लावून घ्यायचं. भावा ऐसा रोग वारे म्हणजे भावासारखा जो रोग झालेला आहे तो रोग सुद्धा निवारण होऊन जातो. आणि भोग वारे म्हणजे संचित कर्माचा, प्रारब्ध कर्माचा, क्रियमान कर्माचा जो भोग आहे तो भोग सुद्धा काय होईल तुमचा संपून जाईल. आता भव शब्दाचा अर्थ काय आहे? भवनामुत्पत्ती असं सांगितलं जातं. भव शब्दाचा अर्थ उत्पन्न होणं, भू भवती होणे, असणे म्हणजे उत्पन्न होणे असं भव शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे जन्माला येणं. जन्माला येणं हा एक काय आहे? रोग आहे. रोगाची तुकोबाराने त्याला उपमा दिली. अनेक अभंगामध्ये सांगितलेलं आहे. भवरोग भवरोगा ऐशे जाय आणि अनेक काय शिंदके. कुठं कुठं त्याला सिंधू म्हटलंय. संसार सिंधू हा पुस्तक भव सिंधू. काही काही ठिकाणी त्याला भव नदी म्हटलंय. अनेक प्रकारचे रूपक करून संतांनी आपल्याला सांगितलं. या ठिकाणी तुकोबारांनी याला रोगाची उपमा दिली आहे. म्हटलं असेल, रोगाची उपमा तुकोबाराने याला का दिली असेल याचं जर चिंतन करायचं सगळं थोडक्यात आपण असं करू शकतो की रोगी मनुष्य आणि बहुरोगी मनुष्य याच्यामध्ये काय साम्य आहे. रोगी जर मनुष्य असेल तर त्याला काय होतं? नेहमी दुःख होतं. रोगी मनुष्याला दुःख होतं. आतून बाहेरून त्याला सलत असतं, दुःख होतं. तसं बहुरोगी म्हणजे या संसारात जन्मणारा जो मनुष्य आहे त्याला सुद्धा काय होत असतं? दुःखच होत असतं. हे एक साम्य त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. जो रोगी झालेला आहे त्या रोगीला काय होत नाही? जेवण करावं वाटत नाही, खावं वाटत नाही काही. तसं बहुरोगी म्हणजे जन्माला आलेला जो मनुष्य आहे त्याला या भगवंताचं चिंतन करावं वाटत नाही असंही साम्य लावू शकतो. अनेक साम्य त्याच्या ठिकाणी आहे. पण तुकोबारांनी बहुरोग म्हटलेला आहे. म्हणजे उत्पन्न होणं हा एक काय आहे? रोग आहे. तो कोणाला लागलेला आहे? इच्छा यावत मनुष्य मात्रांना लागलेला आहे. जे जे मनुष्य म्हणून जन्माला आले त्या सगळ्यांना हा काय आहे? बहुरोग लागलेला आहे. म्हणजे दुःख लागलेलं आहे. याच्यातून निवृत्त होण्यासाठी सगळे प्रयत्न सुद्धा करतात. पण जे प्रयत्न करतात ते प्रयत्न याच्यातून निवृत्त करतच नाही. जे प्रयत्न याच्यातून निवृत्त करतात ते प्रयत्न लोक करत नाही असं आहे. म्हणून भवरोग नष्ट होण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि तो उपाय म्हणजे तुकोबारायांचा असा दावा आहे की भवरोग नष्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर तुका म्हणे रोग वारे भावा ऐसा भोग. कशाने? म्हणा विठ्ठल. विठ्ठलाचं नामस्मरण जर केलं तर तुमचा भवरोग काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. हा तुकोबारायांचा काय आहे? दावा आहे. नुसता दावा आहे असं नाही, ते खरंच आहे. कारण त्याची प्रतिती आपल्याला जर नाही आली तरी बहुतेक लोकांना, बहुतेक महात्म्यांना त्याची काय आलेली आहे? प्रतिती आलेली आहे की भवरोग हा नामस्मरणाने काय होऊन जातो? नष्ट होऊन जातो. या ठिकाणी असं चिंतन करता येईल की वारे भवा ऐसा भोग म्हणजे भवरोग नामस्मरण नष्ट होतो. भव शब्दाचा अर्थ केला आपण जन्म. आणि जन्म मरण हे भगवंताच्या नामाने काय होतं? खंडित होतं. आणि मोक्षाचं स्वरूप सांगत असताना शास्त्रकार सांगतात जन्मा अभावरूप मोक्ष. जन्माचा अभाव होणं हेच काय आहे? मोक्षाचं स्वरूप. मोक्ष म्हणजे काय? दुसरं जन्म मरण नष्ट होणं. त्यालाच काय म्हणायचं? मोक्ष म्हणायचं. म्हणजे सरळ असं म्हणायचं की नामस्मरणाने काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. म्हणजे जन्ममरणाचा काय होतो? नाश होतो. मुखी नाम आदी मोक्ष ऐशी साक्ष भगवंताच्या नामाने काय प्राप्त होतो? मोक्ष प्राप्त होतो.
एखाद्या विद्वानांनी जर ऐकलं तर त्याला कदाचित शंका येऊ शकते. लक्ष्मण महाराज सुद्धा आली असेल शंका की नामाने कस काय मोक्ष. सगळे शास्त्रकार काय सांगतात, नामाने मोक्ष. मोक्ष सगळ्या शास्त्रकारांनी मानला, मोक्ष मानला नाही असे शास्त्रकार नाही, सगळ्यांनी मानला. पण स्वरूप काय मानले, वेगवेगळे मानले. ते सांख्याचं मत जर पाहिलं तर प्रकृती पुरुषाच्या विवेकाने काय होतो, मोक्ष होतो. आणि आपलं वेदांताचं पूर्वमीमांसाचं जर सूत्र पाहिलं ते म्हणतो कर्माने मोक्ष होणार. आणि यांनी न्यायवैशिष्ट्याला आपण अगोदरच पाहिलं, सप्तपदार्थाच्या ज्ञानाने तुम्हाला काय होईल, मोक्ष होईल. आणि वेदांताचं मत जे आहे ते त्यांचं मत असं आहे की ज्ञानानेच काय होणार, ज्ञानादेव तू शास्त्रेषु डिंडिमहा. ज्ञानाशिवाय ज्ञानेविना एके उपाय करीशी जितुके तीही गुंफशी रुख्या देखील. ज्ञानाशिवाय तुम्हाला ज्ञानेची सौरसू मोक्ष, ज्ञानानेच मोक्ष होणार आहे, नामाने मोक्ष होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही त्याचं कारण सांगत असताना नाश्यनाशक भाव ठरलेला असतो. नाश्यनाशक भाव काय आहे, ठरलेला असतो. नाश्य कोण आहे आणि नाशक कोण आहे. अंधार खोलीत आहे, अंधाराचा नाश करायचा तुम्हाला काय करावं लागेल, दिवा लावावा लागेल. त्यांचा नाश्यनाशक भाव आहे. नाशक कोण आहे, दिवा आहे. आणि नाश्य म्हणजे नष्ट होणारा कोण आहे, अंधकार आहे. असं ठरलेलं आहे. तसं ज्ञानाने काय होऊन जातो, मोक्ष होऊन जातो. आणि मोक्ष हा आपल्यापासून जो दूर गेला तो अज्ञानामुळे गेला. आणि अज्ञानाचा नाश करायचा असेल तर तुम्हाला ज्ञान आणावं लागेल, कर्माने त्याचा नाश होऊ शकणार नाही. असा शास्त्राचा काय सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाशिवाय काय नाही तुम्हाला मोक्ष मिळणार नाही असं मत आहे. आणि तुकोबरा काय सांगतात, तुम्हाला नामाने मोक्ष मिळणार आहे. गौरव जाय म्हणजे मोक्ष मिळेल. कशाने, म्हणा विठ्ठल विठ्ठल असं. याचं जर चिंतन शास्त्रकाराचं दृष्टीने जर पाहिलं तर ते म्हणतात नामस्मरण हे सुद्धा काय आहे, कर्मच आहे. वाचने केलं तर वाचिक कर्म, मनाने केलं तर मानसिक कर्म, पण कर्मच आहे. आणि कर्माने कधी मोक्ष मिळू शकत नाही असं त्यांचं मत आहे. फार विस्ताराने त्यांनी चिंतन केलेलं आहे. तुम्ही करून घ्या. थोडक्यात सांगतो. 5 मुद्दे त्यांनी आज सांगितले. कर्माचे काय आहे, 5 फळं सांगितले. कर्माने कशा कशाचं फळ प्राप्त होतं. पहिलं फळ सांगितलं, कर्माने उत्पत्ती मिळते. कर्माने काय होते, उत्पत्ती मिळते. कुंभाराने माती आणली, कर्म केलं, घट काय झाला, उत्पन्न झाला. कर्माने नाश होतो, काठी घेतली घट पडला, काय झाला, नाश झाला. त्यानंतर कर्माचं तिसरं सांगितलं त्यांनी, प्राप्ती. कर्माने काय होते, प्राप्ती होते. पै पै निघाला कधीतरी गाव काय होतं, त्याला प्राप्त होतो, ही प्राप्ती सांगितली. त्यानंतर विकार सांगितला. कर्म केल्यानंतर काय होतो, विकार प्राप्त होतो. म्हणजे विकार शब्दाचा अर्थ एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये जाणं, त्याला काय म्हणायचं, विकार म्हणायचं. चांगलं पोरग होतं आणि त्याच्या आईने त्याला आंघोळ घातली, मस्त सजवलं, ते निघालं गल्लीत खेळायला. गल्लीत गेलं खेळायला, दुसऱ्या पोरात नादी लागलं, गटरात लोळून आलं. काय झालं, त्याचा अवतार बदलला, म्हणजे विकार प्राप्त झाला त्याच ठिकाणी. आणि 5वा प्रकार त्यांनी सांगितला की संस्कार. कर्माने काय होत असतो, संस्कार प्राप्त होत असतो. कर्माचे 2 संस्कार सांगितले यांनी. एक मलाचा नाश करणारा संस्कार सांगितला आणि एक गुणाची उत्पत्ती करणारा संस्कार सांगितला. मोक्ष या 5 गोष्टीमध्ये बसत नाही. मोक्ष अनादी सांगितल्यामुळे त्याची काय नाही, काय नाही, त्याची उत्पत्ती होऊ शकत नाही. अनादीचे मुक्तता आपली असे अनादी मुक्तता ज्ञानोबराने मान्य केले. म्हणून मोक्षाची उत्पत्ती होत नाही, मोक्षाचा नाश होऊ शकत नाही. कारण मोक्ष कसा आहे, अनंत आहे, त्याच्यामुळे त्याचा नाश होऊ शकत नाही. मोक्षाची प्राप्ती नाही, कारण मोक्ष आपल्याला काय, नित्य प्राप्त आहे. 4था प्रकार सांगितला विकार. मोक्षाच्या ठिकाणी विकार सुद्धा होऊ शकत नाही, कारण विकार कोणाच ठिकाणी होतो, जो जन्माला आला त्याच्या ठिकाणी षड विकार सांगितलेले असते, जायते, वर्धते, विपरिणमते, कित्येक ठिकाणी सांगितलेले आहे. पण मोक्ष ठिकाणी काय नाही, विकार नाही. आणि मोक्षाच्या ठिकाणी संस्कार सुद्धा नाही. संस्काराचे 2 प्रकार, मलाचा नाश करणारा संस्कार आणि दुसरा गुणाची प्राप्ती करणारा संस्कार. आत्म्याच्या ठिकाणी कोणता गुण येऊ शकत नाही, कारण तो निर्गुण आहे. त्याच्यामुळे मोक्षाच्या ठिकाणी गुण नाही. आणि त्याच्या ठिकाणी मलच नसल्यामुळे मलाची निवृत्ती करणाऱ्या संस्काराची सुद्धा काय नाही, गरज नाही. कर्माचे 5 फळं आहे, तर मोक्ष 5ही फळामध्ये काय होत नाही, बसत नाही. म्हणजे कर्माने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, नामाने मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. हा शास्त्राचा काय झाला, सिद्धांत झाला. आणि तुकोबरा यांच्या विरोधी कसं लिहितात. विठ्ठल विठ्ठल. समन्वय लावायचा असेल तर 2 पद्धतीने शास्त्रामध्ये लावला जातो. एक म्हणजे काय, नामाने तुमच्या अंतःकरणातील मल जाईल, तुमच्या अंतःकरणातील विक्षेप जाईल, तुम्हाला सद्गुरू मिळेल, सद्गुरू तुम्हाला उपदेश करतील, उपदेश केल्यानंतर तुम्हाला ब्रह्मज्ञान होईल. आणि ज्ञानाने काय होईल, मोक्षाची
मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल, म्हणजे त्याच्या अज्ञानाची काय होईल, निवृत्ती होईल, तुमच्या जन्म मरणाचं खंडन होईल. हा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, तुम्ही जर देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, विठ्ठल विठ्ठल असा जप केला अंतःकरणापासून, तर तो भगवान तुमच्यावर काय होईल, प्रसन्न होईल. आणि त्याने 10व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते शम सतत युक्तानाम भजताम पूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांती. मी ते सतत युक्त भजन करणाऱ्या माणसाला काय करेल, बुद्धियोगम ददामि, म्हणजे ज्ञानयोग त्याला देईल, ब्रह्मज्ञान त्याला देईल. त्या ज्ञानाने त्याला काय होईल, मोक्ष होईल. म्हणजे नामाने मोक्ष आहे हे सांगण्याचं प्रयोजन कसं आहे, तर नामाने साक्षात मोक्ष होत नाही, ज्ञानाने साक्षात मोक्ष होतो, नामाने परंपरेने मोक्ष होतो, असं तुकोबारांचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल. विचार केला तर असं सुद्धा सांगता येईल की एका अभंगामध्ये आपण सांगितलं होतं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्याचा जोडे. आलिंगनाने कसा मोक्ष मिळेल हे सांगत असताना बाबा त्या ठिकाणी एक शब्द वापरला होता की वस्तू सामर्थ्य शक्ती आहे मोक्ष मिळेल. काय वस्तू सामर्थ्य? वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणजे काय, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी काही ना काही सामर्थ्य असतं. जसं प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी काही ना काही विशेष आहे, काही ना काही फळ आहे, तसं काही ना काही सामर्थ्य सुद्धा प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी आहे. त्या वस्तूच्या ठिकाणचं ते सामर्थ्य, त्याला काय म्हणायचं, वस्तू सामर्थ्य शक्ती. जसं बाबा दृष्टांत सांगतात, बाबांनी स्वतः पाहिलेलं आहे की रामलिंगाला कीर्तन व्हायचं, रामकृष्ण गोविंदशेखर यांचं अमावस्येला रामलिंगाला, आणि तिथं कीर्तनाला सगळे जमले असताना एक वेळेस तिथं भरपूर काय आहे, माकडं आहे, वानर आहे. एक दिवस तिथं वाघाची काय आली, दरकाळी ऐकू आली, वाघ यायला लागला असं समजलं. सगळे वानर ते किलकिल करून सगळे एकाच वेळेस सगळे काय केले, झाडावर चढले, झाडावर जाऊन बसले सगळे वानर. पाहिलेला दृष्टांत आहे बाबांनी. आणि तो वाघ झाडाखाली आला, काहीच केलं नाही, खाली बसला आणि एक दरकाळी फोडली, टपाटप सगळे वानर काय पडले, खाली पडले वाघापुढे. आता वानराला असं वाटत होतं का आम्हाला याने खाव, त्याच्या पुढे पडायला कस काय पडले, मग ती त्याची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, त्याच्या आवाजामध्ये ती ताकद आहे की तो आवाज आल्यानंतर वरचे काय येणार, खालीच येणार. खालून आवाज आला की वर झोपलेले जरी असले एकाच क्षणात खाली येणार. ही काय आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काही वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, प्रत्येकाच्या आवाजामध्ये ती वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. तसं नामाच्या ठिकाणी सुद्धा ही वस्तू सामर्थ्य शक्तीच आहे. अजून दृष्टांत द्यायचं म्हणला तर आजचं कीर्तन हे सुद्धा काय आहे, वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. कारण आपलं संकल्प तसा केला होता, पण तरी सुद्धा ही आजचं कीर्तन जे होते बाबाची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, त्याला कोणी काही करू शकत नाही. तसं नामाच्या ठिकाणी सुद्धा वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. वस्तू सामर्थ्य शक्तीने काय होईल, जन्म मरणाचं खंडन होईल. नामाच्या वस्तू सामर्थ्य शक्तीने काय होईल, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. हा संताचा काय आहे, सिद्धांत आहे. राहिला की नामस्मरणाने काय प्राप्त होतं, फळ प्राप्त होतं असं सांगितलं. कडी काळाची बाधा नाही उच्चारिता सदा सांगितलं. त्यानंतर भवायसा भोगवारे किंवा भोगवारे असं जर म्हणलं, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म सगळ्याचा नाश होतो, कशाने, नामाने होतो असं जरी सांगितलं. पण असा प्रश्न येऊ शकतो की हे जे फळ सांगितलं ते फळ दुसऱ्या गोष्टीने प्राप्त होऊ शकत नाही का? दुसऱ्या वस्तू नाही का जगामध्ये हे फळ द्यायला? ज्ञान नाही का? ज्ञानाने फळ मिळणार नाही का? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही का? मिळेल. तीर्थयात्रा जर केली तुम्ही, मोक्ष मिळणार नाही का? मिळणारच आहे. व्रत जर केले, तुकोबारांनी सांगून ठेवलं आहे, तीर्थाचे जे मूळ, व्रताचे जे फळ, ब्रह्म ते केवळ पंढरी. तीर्थाचं मूळ आहे पांडुरंग. त्यानंतर व्रताचे फळ, व्रताचं सुद्धा हेच फळ आहे, व पांडुरंग. मोक्ष हेच व्रताचं फळ आहे. सगळं केल्यानंतर प्राप्त होणार आहे. मग प्रश्न असा येऊ शकतो की तुम्ही नामस्मरणावरच एवढा का जोर देता? कधी तीर्थयात्रेचं सांगा मोक्ष मिळेल म्हणून, कधी व्रताचं सांगा मोक्ष मिळेल म्हणून, उठलं सुटलं नामाने मोक्ष, उठलं सुटलं नामाने मोक्ष, असं तुम्ही का सांगितलं? असा जर प्रश्न जर आला तर तुकोबारांनी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या
फळांगी मंत्राचे बळ. तुम्हाला सांगतात उभी फळांगी मंत्राचे बळ. व्रताने तीर्थयात्रेने सगळं केलं तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. मिळणार नाही असं कोणी म्हणत नाही, पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागेल. नामस्मरणाची ही शक्ती आहे. उभा उभी फळ. उभा उभी म्हणजे नाम घेतलं की लगेच मुखे नाम हाती मोक्ष. उभा उभी फळ आहे, तात्काळ फळ आहे, लवकर फळ आहे. बाकीच्या तर लवकर फळ मिळू शकत नाही. तीर्थाने सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो, पण आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. काही काळानंतर ते तीर्थ तुम्हाला फळ देतील. काही अडचणी येतात. तीर्थी भाव फळे येथे अनाड देवळे. तीर्थामध्ये भाव असला तरच फलवान होतो तीर्थ. इथं अनाड जरी मनुष्य आला तरी नामस्मरणात त्याला काय होतं, फळ प्राप्त होतं. म्हणजे उभा उभी फळ आहे. त्यानंतर सांगतात अंगी मंत्राचे या बळ. हे गाथ्यामध्ये पाहत असताना असा एक पाठवेद आहे. जोग महाराजांनी जो गाथा लिहिला, जोग महाराजांनी लिहित असताना अंगी मंत्राची या बळ असं नाही लिहिलं, अंगी मंत्राचे या बळ असं लिहिलं. या मंत्राचे अंगी बळ असं आहे. आणि हात पाठ शुद्ध वाटतो, कारण मंत्राची या अंगी बळ असं लिहिलं आहे. तो कोणत्या मंत्राच्या अंगी बळ आहे असा प्रश्न येऊ शकतो ना. पण या मंत्राच्या अंगी बळ, या मंत्राच्या अंगी म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणा हे जे दुसऱ्या चरणात म्हटलं, या मंत्राच्या अंगामध्ये एक काय आहे, बळ आहे. की उभा उभी फळ. तुम्हाला काय होईल, उभा उभी म्हणजे तात्काळ फळ मिळून जाईल. आणि मंत्राची अंगी बळ. मंत्र कशाला म्हणायचं, मननात त्राय. ज्याचं मनन केलं असताना मनुष्य तरुण जातो, उद्धरून जातो, त्याला काय म्हणायचं, मंत्र म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा तरी पापा निर्मळ. विठ्ठल हा सुद्धा काय आहे, मंत्र आहे. मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल विठ्ठल सुद्धा मंत्रच आहे. जगामध्ये अनेक मंत्र आहेत, पण सगळे मंत्र काय नाही, मनुष्याला साध्य होण्याजोगे नाही. प्रत्येक मंत्राला काही ना काही काय आहे, बाधा आहे. विठ्ठल नाम एवढा असं आहे की त्याला कशाचीच बाधा नाही. विठ्ठल विठ्ठल गायत्री मंत्र आहे जगामध्ये. वेदाने सांगितलं, यजुर्वेदाने. पण गायत्री मंत्राचा अधिकार सगळ्याला नाही दिला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघाला दिला. स्त्री आणि शूद्राला गायत्री मंत्राचा अधिकार नाही. आणि जो दिला तिघाला त्यांना सुद्धा उपनयन करा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सुद्धा उपनयन करा, मग तुम्हाला काय आहे, अधिकार आहे. नुसतं उपनयन करा ना, तुमच्या वयात उपनयन झालं पाहिजे, परत त्यांच्या म्हणजे असं बाकीच्या मंत्राला काय आहे, बाधा आहे. अजून जर पाहिलं तर दुसरे जे मंत्र आहे आपल्याला अशौच अवस्थेमध्ये घेता येत नाही. अपवित्र अवस्थेत असताना मंत्राचा उच्चार करता येत नाही. अशौच तो बाधी आणि का अक्षरा नाम निदसुरा घेता तरी, आणि का अक्षरा अशौच बाधी म्हणजे अपवित्र असताना नाम घेता येत नाही. पण हे जे नाम आहे भगवंताचं, निदसुरा घेता तरी. झोपीतून उठला न लगे आंघोळी तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारात. आंघोळी न लगे तोंड धुवावे, काहीच करायची गरज नाही. उठलं का आंघोळ नाही केली तसं आलं तरी. पण हे फक्त नामस्मरणासाठी सांगितलं. जे श्लोकबद्ध आहे विष्णू सहस्रनाम असेल त्याला विना विधीचं चालत नाही. त्याला ते पवित्र होऊनच काय करावं लागतं, जप करावं लागतं. म्हणून अंगी मंत्राचे या बळ. या मंत्राच्या अंगी काय आहे, बळ आहे, सामर्थ्य आहे. ते काय सामर्थ्य आहे, ते कळीकाळाची बाधा तुम्हाला होऊ देणार नाही. आणि ते मंत्र तुम्हाला भवरोग जो झालेला आहे, जन्म मरण जे पाठीमागे लागलेला आहे, त्या जन्म मरणाचा काय करील, नाश करील. असं नामस्मरणाचं काय आहे, फळ आहे. म्हणा विठ्ठल गोडानी स्वल्प विठोबार कुमार. आहे असं तुकोबाराया सांगतात. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी समर्पित करू, गुरुदेव बाबांच्या चरणी समर्पित करू. तुकोबाराया सांगतात, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नवे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष. तुकोबाराया सांगतात हा उपदेश नाही,
तुमचे बडबडे दर्शेस हे सगळं काय आहे, हे सगळ्या साधू संतांचे जे शब्द आहेत त्याचं आम्ही काय करतो, अनुवादन करतो. कारण उपदेशाचा अधिकार कुठं आमच्यात आहे, आम्ही काय संत थोडी, असं तुकोबराचं मत आहे. नवे हा उपदेश तुमचे बडबडे दोषेश ज्ञानेश्वर जन्मोजन्मी तुला म्हणे विठ्ठल जय जय